दही का दही बोलू भी दुसरी खा लय जोरात येतात असं. तर गाईज आम्ही चाललोय आत्या आईशकडे चाललोय. हां आत्याच्या मुलीकडे चाललोय आम्ही. इकडे इकडे आणि ते खेळताय मस्त बाई. हळू ग तिकडे वरती चालला जाईल ना. बोल आला आला. ऊपर ऊपर इकडे खेळ. पाण्यात नको खेळू. इकडे खेळ. हा खेळ तिथं उभं राहा. हा तर गाईस साबुदाणा खिचडी बनवते आज. तर एकादशीचा सर्वांचा उपवास असेल आज. तर आम्ही पण धरलेला आहे. तर कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता जिरं टाकते. तर शेंगदाण्याचे कुटे ना मी मिक्स करून दिलेलं आहे मध्येच. आणि 2 बटाटे आहे. त्याच्यात होऊन जाईल आपली खिचडी. आता बटाटे टाकून देते. काय करते हनी? छोटी झाली आणि चाललंय. तर गाईज जेवण झालं म्हणजे आपलं ह्याचं फराळाचं झालं. खिचडी साबुदाण्याची खिचडी केली होती ना. तर हनीचे पप्पा गेलेत बाहेर. आम्ही आहे फक्त हनी आणि मी. तर आज आहे ना खूप पोटाला आराम भेटलाय बरं का. तर त्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी खूपच जास्त आराम भेटतो पोटाला. बिचाऱ्याला पोटाला वाटत असेल की वा कधीतरी भेटते बा आराम आपल्याला असं. तर रोज जेवण करून बिचारं ते पोट पण हा ना त्यांना बी जड वाटत असेल. तर आतड्यांना जिरवायला मेहनत लागते ना. तर आज पूर्ण दिवस हलकं फुलकं होतं. मग काही एवढं नाही. सकाळी आणि संध्याकाळी. तर उपवास सुटणार आहे उद्या. तर हनीचं बघा हनीचं काय चाललं. इकडे घर बनवलंय तिने. हां घरात जाणार.
तू घरातच आहे ना बेटा? घर आहे तुझं ते. दरवाजा सुरू असते तिचं, काय ना काय खेळत असते. तर आजचा असा दिवस होता म्हणजे आमचा. आणि आषाढी एकादशी होती, मग पाऊस पण होता. मग म्हटलं आता कुठं जायचं, हिचं सारखं चालू होते की मम्मी बाहेर फिरायला. म्हटलं जायचं तर कुठं जायचं. मग म्हटलं चला त्याच्या मुलीकडेच फिरून येऊ आणि तिचं खेळणं बी होऊन जाईल आणि फिरणं बी दोघं होऊन जाईल. मग म्हटलं चला असं करून गेलो, फिरून आलो तिथून. तर तिचं स्वयंपाकाचं सुरू होतं, पण म्हटलं तर की आमचे उपवास आहे, आम्ही काही जेवण करणार नाही. तर हिने हनीसाठी फक्त पोंगे बिंगे तळून दिले आणि वरण भात बनवला होता तिने, तो खाल्ला आणि आम्ही निघून आलो परत. कारण की पावसाचं वातावरण झालेलं होतं. परत आज नव्हता एवढा पाऊस म्हणा, रोजच खूपच जास्त, बापरे बाप. तर आज थोडंसं ऊन पण निघालं तर बरं वाटलं थोडंसं, नाही तर कपडे पण ओले पूर्ण घरात बी कपडे माझे, तिकडे मागे पण खूप जास्त कपडे. तर असं होऊन जातं. तर चला आता ब्लॉग बंद करते आणि आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा फक्त.